राणीला तिखट पाणीपुरी खूप आवडायची. ती जेव्हा पण पाणीपुरी खायची खूप तिखट बनवायला सांगायची. तिच्या या सवयीमुळे तिच्या सासूबाई तिच्यावर खूप रागवायच्या. भैया जरा तिखट पाणीपुरी द्या, हा ती हिरवी मिरचीची चटणी टाकून द्या. अहो ताई, ही चटणी खूप तिखट आहे, तुम्ही खाऊ नाही शकणार, मी ही थोडीशीच टाकतो. देऊन टाक तिला, आमची सूनबाई तिखट पाणीपुरीच खाते. खूप शौक आहे तिला तिखट पाणीपुरी खाण्याचा. हळूहळू सगळ्यांना समजले की राणीला खरोखरच खूप तिखट पाणीपुरी खायला आवडते. एक दिवस राणी एका कार्यक्रमाला गेली. तिथे एक पाणीपुरीवाले भैया सगळ्यांना पाणीपुरी बनवून देत होते, पण कोणालाच ती पाणीपुरी आवडत नव्हती. राणी वहिनी, आता तुम्हीच तुमच्या हिशेबाने मस्त पाणीपुरी बनवायला लावा. भैया तर एकदम फिकी पाणीपुरी बनवतोय. अगं राहू दे तेजस्विनी, जर राणीनी पाणी बनवायला सांगितले ना तर तुम्ही सगळे एकही पाणीपुरी खाऊ शकणार नाही. राणी खूप तिखट पाणीपुरी खाते आणि ती तिच्या आवडीनुसार पाणी बनवून घेईल आणि तुझे सगळे पाहुणे पाणीपुरी खाऊच शकणार नाहीत. काहीही बोला, पण माझ्यापेक्षा जास्त तिखट पाणीपुरी तर कोणी खाऊच शकत नाही. मी मोठे मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. कितीतरी तिखट पाणीपुरी खाण्याचे कॉम्पिटिशन मी जिंकली आहे. मला कोणी नाही हरवू शकत. मला वाटत नाही राणी पण माझ्यापेक्षा जास्त तिखट पाणीपुरी खात असेल. हो वहिनी, सीमा काकू खूप तिखट पाणीपुरी खातात. यांनी तर खूप स्पर्धा जिंकल्या आहेत आणि खूप बक्षीस सुद्धा मिळविले आहेत तिखट पाणीपुरी खाऊन. अच्छा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पण तुम्ही माझ्याशी कॉम्पिटिशन केल्याशिवाय कशा बोलू शकता? अजून आपल्यात कॉम्पिटिशन झालीच नाही. तर करूया की कॉम्पिटिशन. ते तर मीच जिंकणार आणि पाणीपुरीचं पाणी पण मीच बनवणार सगळ्यात जास्त तिखट. ठीक आहे, तुम्ही मोठ्या आहात, मला तुमच्या अटी मंजूर आहेत. पुढच्या रविवारी आपण कॉम्पिटिशन ठेवूया आणि जिंकणाऱ्याला लेटेस्ट स्मार्टफोन मिळेल, जो हरणारा त्याला देईल. तसंही मला नवीन स्मार्टफोन घ्यायचाच होता. आता बक्षीस मिळाले तर माझे पैसे वाचतील. ही ही ही. राणी सीमा काकूंना कॉम्पिटिशनसाठी हो बोलून घरी येते, पण तिच्या सासूबाई तिच्यावर रागावतात. सुनबाई, तू जर स्पर्धा हरली तर तुला माहीत आहे फालतू नुकसान होईल. एवढा महाग स्मार्टफोन तिला मोफत देशील, म्हणून तर मी स्पर्धेसाठी हो बोलली. माझं पण मन आहे की मी छान नवीन फोन घ्यावा आणि मी तुम्हाला कधीपासून बोलत होती की मला स्मार्टफोन घेऊन द्या, तुम्ही तर दिला नाही. मी विचार केला मी स्वतःच घेते. आणि आता समोरून ऑफर येत होती तर मी नाही कशाला म्हणू. आणि सासूबाई, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तुम्हाला माहीत आहे ना मी किती तिखट पाणीपुरी खाते. ही स्पर्धा तर मीच जिंकणार. राणी कॉम्पिटिशनसाठी तयार होती. ती आपल्या सासूबाई आणि नवऱ्यासोबत हॉटेलमध्ये जाते. तिथे सीमा काकू त्यांच्या काही मैत्रिणींसोबत आल्या होत्या. राणी आणि सीमा काकू पाणीपुरी खाण्याची स्पर्धा सुरू करतात. सीमा काकूंना वाटले की त्यांनी पाणीपुरी इतकी तिखट बनवली आहे की राणी एकही पाणीपुरी खाऊ शकणार नाही. पण हे काय, राणी तर झटपट झटपट सगळ्या पाणीपुरी संपवत होती. तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणाबरोबर पंगा घेतलाय आज? ही माझी सूनबाई सगळ्यात जास्त तिखट पाणीपुरी खाणारी सूनबाई आहे. माझ्या सूनबाईचं बक्षीस तयार ठेवा. सीमा काकूंनी त्यांच्याप्रमाणे तिखट पाणी बनवले होते, खूपच जास्त तिखट मसाला टाकून. थोड्याच वेळात सीमा काकूंच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. पण राणी काही पाणीपुरी खायची थांबतच नव्हती. शेवटी राणी तिखट पाणीपुरी खायची स्पर्धा जिंकते. मजा आली. इतकी चटपटीत तिखट पाणीपुरी होती ना. मस्त पाणी बनवलं होतं तुम्ही सीमा काकू. ते मला स्मार्टफोन बक्षीस म्हणून मिळणार आहे, त्याचे पैसे तुम्ही मला ट्रान्सफर करणार की स्वतः घेऊन देणार? तू पसंत कर, मी ट्रान्सफर करते. ओके, ठीक आहे. आहो मी तो ऑनलाईन बघितलेला ना, तो फोन ऑर्डर करूया. काकू मला पैसे पाठवून देतील. राणीचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई आणि तिचा नवरा हसू लागतात आणि सीमा काकू तिथून नाराज होऊन निघून जातात.